अभिजित सावंत आणि मैजी लोखंडे सातत्याने स्पर्धेचा स्पेल पूर्ण करताना हा मेगा फायनलचा दिवस आहे. ग्रँड फिनाले चा दिवस. इथून आजच्या घडीला आपण पाहतोय रजनी क्रिकेट प्रकाश होतातला हा पहिला मॅच. त्याच्यानंतर आपल्याला रजनी क्रिकेटच्या अंतर्गतला हा दुसरा मॅच पाहायला मिळेल. 5 षटकांचा 2 मेटेटरी पॉवर प्लेचे षटक तुम्हाला खेळायला मिळतील. पहिला पूर्वार्ध आहे आणि पहिल्या पूर्वार्धाच्या अंतर्गत बॅटिंग मार्क वरती जोडलेली सलामीची जोडी धामणी टीम क्रिकेट संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी मित्रांनो, हा शेवटचा दिवस आलेल्या सर्व तमाम लाडक्या क्रिकेट प्रेक्षकांचं पुन्हा एकदा व्यवस्थापन समितीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जाते. Yes, let's to the play. Came on. निलेश पागे स्ट्रायकर एंड वरती आहे. गत वर्षाच्या हंगामाच्या अंतर्गत एक तेज तर्रार फलंदाजी गोलंदाजी म्हणून सातत्याने भरपूर मॅचेस धामणी संघाला जिंकून दिली. उडवला हवा आहे. हवेचा आवाज हेलिकॉप्टर उडवला. पहिला बॉल वरती दे धक्का, इरादा पक्का आला. षटकार. जबरदस्त प्रहार. आत्मविश्वास निलेश पागीचा या क्षणाला खणकर राहिला. काय प्रहार होता, काय फटका होता आणि त्यावरती मोहर लागली. षटकाराची सुरुवात षटकाराने झाल्याच्या नंतर मित्रांनो, कालच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये ना 98 धावा झाल्या होत्या. कारण जी हवा आहे ना ती तुम्हाला धावा बनवून देते. ओहो, थोडासा दूरवरनं चेंडू हाताळला गेलाय, परंतु इथून अगदी नो बॉल असेल म्हणजेच आता ही पर्वणी जोडली गेली. सत्ता आलाय, एक चेंडू झालाय आणि सत्ता मात्र प्राप्त झालाय. तर निलेश पागीसाठी ही पर्वणी जोडली गेली. फ्रीट बॉलचा मारा करेल आणि त्यावरती मात्र किती धाव्यांची मोहर लागली जाईल. अजून एकदा आडवा बॅटने फ्लाय केलेला फटका कन्वर्ट केला. पाहू शकाल आपण शतरक्षक जोडले गेले, परंतु नेक्स्ट बॉल. अजून एकदा बॉल हवेत आहे, पोचले नाही क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत. विकेट कीपर सुभाष भाजे. स्पर्धेची की विकेट निलेश पागे आहे. अजय गवते. येणारे फलंदाज जर पाहिलं गेलं तर सुरेश चौधरी, गणेश धावट, भरपूर विलास पागी सारखे फलंदाज, संदीप चौधरी सारखे फलंदाज धामणी टीम क्रिकेट संघाच्या अंतर्गत जोडले गेले आहेत. एक जुना जाणता खेळाडू म्हणून सातत्याने वावरला गेला, पण तो हँड थोडासा बिघडलाय. आमचे अनिकेत अजून एक चांगला बॉल. अजय गवते थोडासा निराश राहील, कारण निलेश पागीने पहिल्याच बॉल वरती कन्वर्ट केलेला प्रहार षटकार कन्वर्ट केला होता. त्यानंतर मात्र रोहितचं कमबॅक पुन्हा एकदा पाहायला मिळालं. या षटकाच्या अंतर्गत हे पहिलं षटक चालू आहे आणि या पहिल्या षटकाच्या अंतर्गत आपण पाहू शकाल धावसंख्या धावफलकावरती आहे. सुरेश पवार स्कोरिंगच्या अंतर्गत जोडले गेले 10 धावा धावफलकावरती आहेत. अजून एक चांगला बॉल हाताळला गेलाय. डॉट बॉलची सांगता झाली. ओव्हरची समाप्ती पाहायला मिळाली.
5 आहेत 5. अजून एक मिलिटरी पॉवर प्लेचं षटक आहे. पाच षटकांचा सामना. दुसऱ्या षटकाच्या अंतर्गत गोलंदाजी ट्रॅक वरती एंटर झालेत गोलंदाज श्याम पवार, हर्षल पवारचे बंधू आणि निलेश पागी स्ट्रायकर एंड वरती. ज्या फलंदाजाच्या बॅट मधनं पहिला प्रहार कन्वर्ट झाला होता षटकार, त्याच्यानंतर मात्र 3 बॉल डॉट. चारच आहेत का? चला, व्यवस्थापन समितीचं म्हणणं आहे की 4 षटक असतील, थोडं लक्षात घ्या. चला, फिल्डिंग मध्ये बदलाव करा. श्याम पवार हेलिकॉप्टर लँड केलाय. हत्ताला ब्रश झाला नाही या चेंडू. लॉंग ऑफ रिझन बाउंड्री लाईनच्या पलीकडे या षटकार आलाय. 6 धावा एंटर झाल्या. स्कोर कार्ड 16 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. जबरदस्त प्रहार. थोडं स्टाईल जर पहिलं गेलं तर पतिराणाच्या अंतर्गत अर्थात मलिंगाच्या अंतर्गत सोडली जाते, परंतु डेफिनेटली काय फटकेबाजी आजच्या दिवसामध्ये. पहिलं गेले तर निलेश पागे थोडे ऑन फायर पाहायला मिळत आहेत. हवेचा वेध आणि त्या अनुषंगाने फटके कन्वर्ट केलेले प्रहार पाहायला मिळत आहेत. बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक चौकार आलाय. 2 बॉल वरती 10 धावा खर्च झाली आहेत श्यामच्या माध्यमातून. शतरक्षण सुद्धा फार महत्वाचं असतं. शतरक्षण ज्या क्षणाला तुम्ही चांगलं करताना त्या क्षणाला तुम्ही धावा वाचवता, अडवता. Just that fair delivery. आणि रिव्यू गमावला गेलाय धामणी टीम ना. ओहो, अतिशय सुंदर प्रहार आहे. त्यावरती किती धावा कन्वर्ट केल्या जातील. दुसऱ्यासाठी एंटर झाली आणि 2 धावा जोडल्या जातील. धावसंख्येत 2 वाढ झाली आहे. स्कोर कार्ड 22 अंकावरती जाऊन पोहोचलंय. पहिल्या षटकामध्ये 10 होत्या, त्यानंतर मात्र 3 चेंडूंमध्ये 12 धावा वसूल करण्याचा प्रयत्न निलेश पागीने केला. आत्ताच्या घडीला थोडी चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न निलेश पागी करतोय. एक खऱ्या अर्थाने एक तेज तर्रार फलंदाज म्हणून त्याचं नाव लौकिक आहेच. उडवलाय. ये भी तीसरा षटकार आएगा भाई. ये गेंद बहुत लंबा है. कन्वर्ट झालाय षटकार.
कॅप्टन कूलचा बॉल आहे आणि कॅप्टन कूलच्या बॉलच्या रडारच्या अंतर्गत निलेश पागीच्या रडारमध्ये जर आला ना तर बॉल मैदानाच्या आतमध्ये थांबणं शक्य नाहीये. थोडं महागडं षटक आहे इथून श्याम पवारचं, कारण अगदी जर पहिलं गेलं तर 2 षटकार 1 चौकार आणि 1 दुक्का, म्हणजेच आतापर्यंत खर्च केलेल्या धावा 18. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित अजून 2 बॉल आहेत आणि अगदी पहिलं षटक रोहितचं चांगलं राहिलं होतं. त्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं पहा, ज्या क्षणाला तुमच्यावर प्रेशर निर्माण होतं ना त्या क्षणाला मात्र तुमचा आत्मविश्वास तुम्ही गमावता. तेच घडलं. 2 षटकार 1 चौकार पडल्याच्या नंतर श्याम पवारचा जो आत्मविश्वास आहे थोडासा खचला गेला. एक्स्ट्राची धाव इंटर झाली आणि स्कोर कार्ड जोडलेलं पाहायला मिळतंय. 29 धावा, 29 बट नॉट लॉस. अजून एक हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न पहा, झेलचा प्रयत्न होता, हाताला ब्रश सुद्धा झाला नाही आणि एक सिंगल प्राप्त झाली. 30 धावा फलकावरती, 3वरती 0. शेवटचा बॉल शिल्लक उरलाय. अजय गवतेनं 3 चेंडू डॉट केले होते. आता इथून हा चेंडू डॉट करायची की नाही करायचा हे त्याच्यासाठी फार महत्वाचं असेल, कारण जी फलंदाजी निलेश पागी करतो त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून फलंदाजी करणं तितकंच महत्वाचं असेल धामणी टीम क्रिकेट संघासाठी. रोहितने चांगली गोलंदाजी केली होती पण हे षटक थोडं महागडं आणि अगदी हवेत बॉल आहे. चला पाहूया आपण. या क्षणाला मात्र लांबी जास्त आहे, उंची सुद्धा भरपूर होती. पश्चिमेकडनं पूर्वेकडे हवा वाहते ना त्या अनुषंगाने फटके भरपूर सजतात. 2 ओव्हरचा स्पेल फिनिश झालाय आणि धावा फलकावरती 36 धावा, म्हणजे सर्वाधिक महागडं षटक. 26 धावा या षटकामध्ये श्याम पवारनं खर्च केला, रोहितनं 10 खर्च केल्या होत्या. एकूण टोटल धावा झाल्या त्या धावफलकावरती धामणी टीम क्रिकेट संघाच्या 36 धावा. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, विकेट गमावलेला नाहीये. 36 धाव्यांची पार्टनरशिप जोडली गेली आहे, म्हणजे येणाऱ्या 12 बॉलमध्ये किती धावा कन्वर्ट केल्या जातील. जर साधारणतः 30 धावा जर आल्या तर मला वाटतं 66 धाव्यांपर्यंत धावफलक पोहोचेल आणि 67 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी टीटीके प्रेक्षितसाठी थोडस महागडं राहणार, कारण गोलंदाजी चांगली आहे धामणी टीम क्रिकेट संघाच्या गोलंदाजांकडे. त्यामध्ये नाव घेतलं जातं निलेश पागे आणि विलास पागे. या 2 गोलंदाजांचं सातत्याने स्पीड ब्रेकर अर्थात टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू मात्र विकेट कीपर रवाना होतो. आता अगदी एक जर पाहिलं गेलं तर एक जुना जाणता खेळाडू, सातत्याने टेनिस क्रिकेटचा अनुभव या खेळाडूकडे आहे. सध्याच्या घडीला टीटीके मध्ये अर्थात एक चांगला खेळाडू म्हणून त्याचं नाव लौकिक आहे. सुभाष वाजे गोलंदाजी ट्रॅकवरती इंटर झालाय. विकेट कीपरच्या भूमिकेत अंतर्गत जोडले गेले होते, परंतु आता गोलंदाजी ट्रॅक वरती ते जोडले जात आहेत. 3ऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल आहे, पहिलाच बॉल अजून एकदा फ्लाय केलाय. काय उडवलं अजय गवतेनं आणि त्यावरती निलेश पागेनं आणि अगदी मोहर लावली षटकाराची. काउकॉर्नर रिझन बाउंड्री लाईनच्या पलीकडे कन्वर्ट केलाय षटकार. सातत्याने मित्रांनो पहिल्या मॅचच्या अंतर्गत धावा भरपूर होत आहेत, असं नाही टीटीके सुद्धा धावा बनवू शकते, परंतु तशी फलंदाजी करणं फार गरजेचं आहे. पहिल्या बॉलवरती जेव्हा षटकार येतो ना तेव्हा फलंदाजाचा आत्मविश्वास हा दुगणा होतो, बळकट होतो, थोडा वाढला जातो आणि गोलंदाजाचा थोडा कचला जातो. तर या 36 होत्या, त्यामध्ये 6 अडकेल्या, 42 वरती धावफलक. 2.1 चा खेळ फिनिश झालाय. नेक्स्ट बॉल निलेश पागी पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती पहा. लाईन इथून चेक केली जाईल. खरे अर्थाने ही लाईन कशी आहे अभिजित सावंत सर म्हणतीलच, वाईट आहे की नो आहे हे सुद्धा थोडं चेक केलं जाईल. वाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव इंटर झाली आहे. धावसंख्येत 1 नवाड. 43 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अगदी इथून जर पाहताय तर खऱ्या अर्थानं बॅटिंग मार्क वरती जी जोडी आहे या जोडीकडे ती क्षमता आहे, ताकद आहे, विश्वास आहे, अदाकत आहे, नदाकत आहे, सर्व काही आहे आणि या जोडीनं मात्र चांगल्या पार्टनरशिपची बिडअप केली आहे. 43 धावा आतापर्यंत जोडल्या गेली आहेत. निलेश पागे ऑन फायर नाव झाली आहेत. नेक्स्ट बॉल हाताळला जातोय. आठ ट्रॅकर चेंडू होता, पुन्हा एकदा उडवलाय, तो सुद्धा थांबणार नाही. सर्वाधिक सेफ फलंदाजी, सातत्याने चेंडूवरती नियंत्रण ठेवणं, चेंडू ट्रॅकर पडल्याच्या नंतर आडव्या बॅटनं फ्लाय करणं आणि चेंडू फुल ऑन लेन्स आल्याच्या नंतर अगदीची बॅट मागे घेऊन थोडा प्रंप्ट येऊन खऱ्या अर्थानं क्लास सजवणं हे फार निलेश पागेने खऱ्या अर्थानं या गत वर्षामध्ये कमावलंय. स्कोर कार्ड 51 धावा. वैयक्तिक निलेश पागीच्या धावा इथून जर चेक केल्या गेल्या तर 11 बॉल 40 धाव्यांवरती तो खेळतोय. 4 बॉल 6 धाव्यांवरती खेळतोय अजय गवते. वा, आज 50चं पदार्पण केलं जाईल का? 49 धावा धावफलकावरती इंटर झाल्यात. अजून एकदा स्लोअर चेंडू होता, त्यावरती अजून एक शेर मारा. वाह, क्या बात आहे. निलेश पागे ऑन फायर नाव. आज लग्नामध्ये काय लाडू खाल्लेत की काय कचोऱ्या खाल्ल्यात, पापड खाल्लेत. लिज्जत पापड का दम तो बहुत बडा होता है. पहा, आज पाठीराखे आलेत धामणी टीमचे मैदानाच्या बाहेर. अगदी या राजेश गवते सातत्याने सपोर्टिंग असतेच त्यांची, परंतु मॅच पराभूत झाली की त्यांना नाराजी व्यक्त करतात ते.
पण तो तसं नाहीये आजच्या दिवसामध्ये. दिलीप आज दिसत नाहीये, थोड्या वेळानं इथे पोहोचला जाईल. गोकुळ थोड्या वेळाने पोहोचला जाईल. ओ भाई आज ये रुकने वाला नहीं है, ये बंदे में जान है, इसके बल्ले में भी जान है. निलेश पागी 50 धावा. थोडी बॅट उंचवली जाईल का? दिखाओ 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 कैमरे के सामने बैट. भाई ये क्रिकेट खेलता है लेकिन माइक पे बोलता नहीं है. निलेश पागीला कधी विचारलं ना, छान बॅटिंग करतो, बोल ना एक शब्द. हा छान केली मी बॅटिंग, मस्त केली, बस 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 एवढंच म्हणतो तो. वाह संतोषजी घरात आपण इंटर झालात, या स्पर्धेच्या अंतर्गत जोडला गेलात. तुमचं पुन्हा एकदा व्यवस्थापन समितीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. असं जोडत राहा, एन्जॉयमेंट घ्या. हेलिकॉप्टर मिनी आहे, बॉल अडवला जाईल का? आलियत श्याम पवार बॉल वरती, बाळा आहे आणि बॉल अडवला. वाह धुलाई चालू आहे, निरमा पावडरनं चालू आहे आणि धावसंख्या मात्र गगनाला पोहोचली. हा पहिला पूर्वार्ध 62 धावा धावफलकावरती झाल्यात. अजून एकदा सेफ ड्राइव्ह फटकाय, शॉट बाई येत बहुत लंबा, कन्वर्ट झालाय षटकार. आजच्या दिवसामध्ये ऑनलाईन स्पर्धक विचार करत असतील निलेश पागी काय करतोय मैदानाच्या आतमध्ये, आग लावतोय, पण तो आग लागण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गवत नाहीये. जबरदस्त बॅटिंग, पॉवरफुल हिटिंग चालू आहे आणि या षटकामध्ये धावा खर्च झाली आहेत कृष्णा, तब्बल 32 धावा खर्च झाली आहेत या षटकामध्ये. 5 षटकार, एक वाईड एक सिंगल, अशा 32 धावा खर्च झाल्यात. एकूण टोटल धावफलक 68 धावा धावफलकावरती इंटर झाल्यात. जबरदस्त बॅटिंग. 53 धाव्यांवरती खेळतोय फलंदाज निलेश पागी. वैयक्तिक पुन्हा एकदा ट्रॅकर बॉल, तो सुद्धा मैदानाच्या बाहेर आहे. आज थांबणार नाही या फलंदाज. जो झेल सोडला ना लेग फाईन लेगला, त्याचे भोग भोगावे लागतायत. गोलंदाजाचं नाव कळवा, आमच्यापर्यंत पोहोचवा. वाह शॉट आहे भाई, शॉट आहे. आज थांबत नाहीये फलंदाज. बॅटच्या अंतर्गत स्पिन जोडली गेली की काही जण वाटायला लागलंय. काय फटकेबाजी होते, फक्त आणि फक्त षटकाराचं नाव घेतलं जात आहे. अजयला सांगितलं गेले तू फक्त नॉन स्ट्राईकला उभा राहा, मी आहे, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, निलेश पागे म्हणतायत. वाह गणेश ठावट खुश है, बहुत खुश है भाई. अजून एक, ओहो आता झेल टिपलाय. टाळ्या होऊन जाऊ द्या खेळाडूसाठी, टाळ्या होऊन जाऊ द्या. बनवल्या बनवल्या धावा बनवल्या, तब्बल या खेळाडूने बनवल्या 65 धावा बनवल्या. 17 बॉल 65 धावा बनवल्यात. धाव फलक 80 धाव्यांवरती पोहोचलाय. आला बंधू आलाय, दुसरा पागी इंटर झालाय. एक पागी बाहेर तो एक पागी अंदर. ये भी बहुत, वाह काय झील टिपला है. चलो भाई नीलेश पागे खेला है ना, मुझे कुछ खेलने की जरूरत नहीं है, बस आया राम गया राम. सूरज चौधरी, सूरज रात को चमकता है, अभी दिन है और दिन में चमकेगा. आज प्रेक्षक राजांची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळणारच आहे, कारण मेगा फायनल ग्रँड फिनालेचा दिवस आहे मित्रांनो. अप्रतिम क्रिकेटची ही रणनीती
नाणेफेक जिंकून प्रथमतः बॅटिंग घेतली, कारण हवा पाहिली निलेश बागेनं, त्या कारणास्तव फटकेबाजी सुद्धा. तब्बल 17 बॉल मध्ये 65 धावींचं योगदान धामणी टीम क्रिकेट संघासाठी. आणि सूरज स्ट्रायकर एंड वरती इंटर झालाय. हो हो, अजून एकदा हॅट्रिक ऑन आहे. हैट्रिक ऑन, चलो तू चल आगे विलास पागी, तू आगे चल, तेरे पीछे सूरज भी है, चमकता नहीं है. अभी कैप्टन को इंटर होता हुआ भाई, लंबा सफर है. ओहो, चौथा विकेट मिळेल का? कॉल कॉम्बिनेशन एकाला आहे. नाही, नाही तर 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातील. भरपूर चेंडू आकाशामध्ये होता, उंचीवरती होता, त्या कारणास्तव हवेच्या वेगानं चेंडू रनआउटच्या स्वरूपात विकेट. चला 4 गडी बाद झालेत या षटकामध्ये. 83 धाव्यांची गरज आहे विजयासाठी.
पहिला चेंडू आहे. अतिशय दर्जेदार चेंडू हाताळला गेला होता आणि एक सिंगल प्राप्त झाली. खातं ओपन झालंय, परंतु 83 बनवायचे आहेत. एक एक धावेने विजय संपादन करणं शक्य होणार नाही. या मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करणं फार गरजेचं आणि इम्पॉर्टंट महत्वाचं राहणार आहे. अतिशय दर्जेदार बॉल. भरपूर चांगली गोलंदाजी पहिल्या षटकाच्या अंतर्गत होती. अतिशय जबरदस्त कव्हर ड्राईव्ह पहिला मिळते. भरपूर चांगलं फिल्डिंग आणि 2 धावा इंटर झाल्यात, जोडल्या गेल्यात. पहिल्या मिलिटरी पॉवर प्लेच्या षटक आणि त्या षटकाच्या अंतर्गत चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी. आता मात्र स्ट्रेट डाऊन परफेक्ट मिडल ऑफ बॅट झालाय बॉल. षटकार 6 धावा कन्वर्ट झाल्यात या बॉलवरती. ओव्हरची समाप्ती झाली. 10 धावा. पहा, पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग ऑर्डरच्या अंतर्गत 10 झाल्या होत्या. त्याच्यानंतर निलेश पागे ऑन फायर झाले आणि तब्बल 70 धावा कन्वर्ट केल्या. 82 धाव्यांचा पाठला 83 धाव्यांचा पाठला करायचा आहे. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये बनवायच्या 73 धावा. 18 बॉल 73 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. विलास पागे बॉलिंग मार्क वरती जोडला गेलाय. ओहो, अतिशय चांगला चेंडू हाताळला गेलाय आणि परिणामी ओहो, उंची जास्त आहे बॉलची. अप्रतिम झेल टिपलाय. पहिला धक्का. ज्या फलंदाजानं षटकार कन्वर्ट केला होता तोच फलंदाज मात्र एंटर झाला डगआउटला. बाळा इज गॉन.
ओहो, गुड बॉलिंग. बॅट्समनचं नाव कळेल का इथपर्यंत? प्रसाद. उंची भरपूर आहे. आवी बॉल खाली. ओहो, उत्कृष्ट जाईल. तेवढ्या कामासाठी हुशार आहे आवी. अजून एक फलंदाज इंटर झाला डगआउटला आणि न्यू बॅटर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जोडला जातोय. श्याम पवार. समीकरण सोपं नाही, भरपूर अवघड आहे. विजयाच्या अंतर्गत, जिंकण्याच्या अंतर्गत इथून जर पाहिलं गेलं तर मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. सुभाष वाजे मैदानाच्या आतमध्ये आहे. कॅप्टन कोलने एक मोठी मदार सोडली गेली होती, परंतु गोलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे. ओहो, पूर्णपणे हाफ ट्रॅकर बॉल होता. कानाच्या फेऱ्यातनं रिलीज केला बॉलला आणि तो साऊंड बॅट्समनच्या कानावरती पोचला आणि विकेट किपरनं मात्र यशस्वीरित्या काम केलं. डॉट बॉल ची सांगता ज्या क्षणाला पाहायला मिळाली. प्रतिम चेंडू, डॉट बॉल, निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळाली. अजून एक चांगला बॉल. वाह, गेंदबाजी अच्छी करना, अच्छे गेंदबाज का काम होता है. इस बार विलास पागे ने बहुत बढ़िया गेंदबाजी का नजराना पेश करते हुए ओव्हरची समाप्ती झाली. ओहो, क्लास फटका है. अभी बंदा चला, बंदे की पावर अभी दिख रही है. षटकार आलाय. 6 धावा इंटर झाल्यात. सुभाष वाजेच्या बॅटमधनं हा पहिला प्रहार कन्वर्ट झाला षटकार. अप्रतिम प्रहार होता. लीडिंग एज थर्ड रिझनला चेंडू. अप्रतिम फिल्डिंग. कुठल्या प्रकारची धाव नाही. पहिल्या बॉलवरती षटकार आल्याच्या नंतर दुसरा चेंडू मात्र डॉट मध्ये कन्वर्ट केला गोलंदाज कल्पेश पागेनं. चांगला क्रिकेट इथून अनुभवायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण धामणी टीम क्रिकेट संघानं तब्बल 82 धावेंचा पाठला केला. त्यामध्ये खारीचा आणि मोलाचा वाटा. 17 बॉल 65 धावेंची आतिषबाजी. अप्रतिम जाईल. चला, मॅच अगदी इथून पाहिलं गेलं तर डेफिनेटली फिनिश होण्याच्या प्रयत्नामध्ये राहिलेली आहे, कारण इथून जर पाहिलं गेलं तर 3 गडी बाद झाले, 3 मोहरे टिपली आहेत. प्रत्येक विकेट, प्रत्येक गोलंदाजाला एक विकेट मिळण्याचा प्रस्ताव या क्षणाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला आहे. कारण अगदी पहिल्या षटकामध्ये 1 विकेट गमावला, दुसऱ्या षटकामध्ये 1 विकेट गमावला, तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा 1 विकेट गमावलाय. लीडिंग एज. अजून एक बैटर बाद. क्या बात है भाई, पूरा रात बैंजो बजा के डीजे लगा के भी क्रिकेट खेलता है ये बंदा, और कैच को छोड़ता नहीं है. वो विकेट कीपर
अयाराम गयारामची स्थिती पाहायला मिळते. 8 बॉल 66 धाव्यांची गरज. औपचारिकता शिल्लक उरली मित्रांनो या खेळाची. याच्यानंतर होणारा मॅचेस व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत पुकार केला जाईल. पुन्हा एकदा एक विकेट मिळण्याचा प्रयत्न. निलेश पागे बॉल खाली. उत्कृष्ट जाईल. काय गोलंदाजी आहे. हॅट्रिक ऑन झाली. पहिल्या पूर्वार्धामध्ये सुद्धा हॅट्रिक ऑन झाली होती आणि इथे सुद्धा हॅट्रिक आपण पाहिली. क्लास फटका. चौथ्याचा प्रयत्न. अर्थात चौथ्या विकेटच्या शोधात होते कल्पेश परंतु नाही जमलं. डॉट. ओव्हरची समाप्ती झाली. 6 बॉल 65 धाव्यांची गरज. हो खूपसूरत चेंडू. अप्रतिम बॉल. 5 बॉल 65 ची गरज आहे. म्हणजेच हा मॅच धामणी टीम क्रिकेट संघानं जिंकलाय जणू असं वाटायला लागलंय. कारण 65 धावा बनवणं म्हणजे सोपं काम नाहीये. लीडिंग एज आवाज आलाय जणू आणि विकेटचं पतन झालंय. अजून एक चांगला बॉल. समोर जेव्हा जास्तीच्या धावा असतात ना तेव्हा गोलंदाजांवरती दडपणच नसतो. चलो खाली डालने का गेंद. पण तो बॅट्समनच्या बॅटला लागत नसतो. 7व्या क्रमांकाचा फलंदाज आहे त्या अनुषंगाने थोडस जर विचार केला. हो 7वा क्रमांक सुद्धा षटकार कन्वर्ट करू शकतो. जागेवर जसं स्थितीमध्ये होते ना सावधान स्थितीमध्ये तसा फक्त बॅटला पुश केलं म्हणजे किती तेज तर्रार चेंडू हाताळला होता. परफेक्ट मिडल ऑफ बॅट झाला चेंडू आणि अगदी कन्वर्ट केला षटकारामध्ये. क्रिकेट खेळा, क्रिकेटमध्ये हारा, शेवटपर्यंत लढा द्या आणि तो लढा चालू आहे. अप्रतिम प्रहार होता. हीच तर गरज होती, हीच उणीव होती, बासली होती षटकाराची आणि ती मात्र आली. अजून एक या क्षणाला मात्र थोडंसं बॅट अँड पॅडच्या अंतर्गत चेंडू हाताळला गेला आणि परिणामी तिथून जर पाहिलं गेलं तर फलंदाजाला थोडंसं बीट केलं आणि परिणामी हा बॉल मात्र इथून डॉट सोडला संतोषनं. शेवटचा अंतिम षटक आहे. उर्वरित काही चेंडू शिल्लक पाहायला मिळत आहेत. अजून एक चांगला बॉल पाहायला मिळाला आणि हा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध फिनिश झाला. धामणी टीम सुपर 8 मध्ये पोहोचली.